ताई, तुझं कसं वजन काट्यावर एवढं पटपट वजन कमी होतंय आणि आमचं का होत नाहीये? असं तुमच्या मला कमेंट येतायत शॉर्ट व्हिडिओजला, जिथं आपली वेट लॉस सीरीज चालू आहे. म्हणजे मी वेट लॉस करत आहे. माझा 8 चा आकडा 7 वर आला, 7 चा आकडा 6 वर आला, तर 6 चा आकडा मला 5 वर आणायचा आहे. म्हणजे 84 किलोपासून सुरुवात केलेली मला 59 केजी पर्यंत यायचं आहे. म्हणजे माझ्या शरीराला सूट करेल असं, कारण आपलं वजन हाडांचं असतं. पण एक अंदाज आला ना की व्यवस्थित झाले तिथपर्यंत, तिथनं मी वेट लॉस स्टॉप करणार आहे. पण व्हिडिओज काय स्टॉप होणार नाही. तुम्हाला अशा छोट्या छोट्या टिप्स देत राहणार मी, ज्या की एकदम साध्या सोप्या असतील आणि ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय खातो, काय पितो, यापेक्षा आपल्याला कोणत्या सवयी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्या फॉलो करतो की नाही हे महत्वाचं असतं. आता मी आज तुम्हाला 10 ते 15 अशा सवयी सांगणार आहे, ज्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर फॉलो केल्या, ज्या की मी फॉलो केल्यात आणि ह्या सवयी तुमच्याकडून फॉलो होतात की नाही ह्या कमेंट करून तुम्हीच सांगायचे. आता ते सांगण्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मॉम्स किचन जॉय या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आवडलं तर सबस्क्राईब करा. मी 6 महिन्यामध्ये माझं 15 ते 16 किलो वजन कमी केलेलं आहे. अजूनही आपली वेट लॉस जर्नी चालू आहे, ज्यात मी 1.25 किलो वजन माझं 10 दिवसामध्ये कमी झालेलं आहे. कारण ते वॉटर वेट असतं, सुरुवातीचं वॉटर वेट असतं, बरोबर. आता आपण दुसरा एक यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे, कारण खूप जणांच्या कमेंट येतात, टेक्निकल रिलेटेड प्रश्न येतात. तर तो चॅनल भाग्या टेक मराठी आहे, त्याला पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. माझ्या लक्षात नाही राहिलं तरी भाग्या टेक मराठी तुम्ही सर्च करून बघू शकता. तिथं माझा DP आहे, मी आपल्या प्रोफाईलमध्ये ॲड करतेच लिंक. आता सुरुवात करण्याआधी, सगळ्यात आधी सुरुवात करण्याआधी आपल्याला वेट लॉस करायचं आहे ना, हे आपल्या डोक्यात असण्यापेक्षा आपल्या शरीरात पाहिजे. डोक्यामध्ये तर असतं, आपण 100 जणांना जाऊन म्हणतो, नाही मी डाएटवर आहे, नाही मला वेट लॉस करायच्यात, माझ्या मांड्या मोठ्या झाल्यात, माझं पोट मोठं झालंय, मी जाड दिसायला लागली. पण करत तर आपण काहीच नाही. जगाला सांगतो, ओरडून ओरडून सांगतो मी डाएटवर आहे, पण ॲक्च्युअलमध्ये आपण असतो का? आपण खातो का? आपण व्यवस्थित खातोय का? नाश्ता स्किप करायचा, संध्याकाळचं जेवण नाही करायचं, मी तर दिवसभर ताकच पिणारे, वजनच कमी करायचं. वजन कमी होतं, 2 दिवस 4 दिवस होतं, नंतर दुप्पट गतीनं वाढतं. म्हणून तुम्हाला अशा 10 ते 15 सवयी सांगणार आहे मी, ज्याच्यामुळं वजन कमी व्हायला मदत होते. सगळ्यात महत्त्वाची पहिली सवय, शांत झोप. शांत झोप खूप महत्त्वाची असते. तर शांत शब्द आहे म्हटल्यावर शांतच पाहिजे झोप. 10 वाजता झोपायचं, 12ला वॉशरूमला उठायचं, 2 वाजता उठायचं, थोडंसं मोबाईल चालत बसायचं, पहाटेचं 5ला उठायचं, टॉयलेटला जायचं. अशी झोप नाही पाहिजे. 10 वाजता झोपताय ना, 6 वाजेपर्यंत झोपा, नाही तर पहाटे 5 वाजेपर्यंत झोपा. एकदा 10ला झोपताय, 5ला उठताय, त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला जाग नाही आली पाहिजे. त्याला म्हणतात शांत झोप. त्याच्यासाठी झोपायच्या आधी तांब्याभर 2 तांब्याभर पाणी प्यायचं नाही, म्हणजे आपल्याला वॉशरूमला लागत नाही, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे किंवा रात्री जड अन्न खायचं नाही, ज्यानं की आपल्याला जुलाब वगैरे होतील आणि रात्रीच्या फेऱ्या मारायला लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. तुम्हाला ह्या गोष्टी छोट्या छोट्या वाटत असतील ना, तर ह्याच गोष्टी मी फॉलो केल्यात. तुम्हाला पण माहिती आहे की मी कशा सिच्युएशनमधून गेलेली आहे, एवढ्या स्ट्रेसमधून मी बाहेर आलेली आहे. स्ट्रेस म्हणजे मला कुणाचा मानसिक त्रास, कोण छळत नव्हतं मला माझाच मानसिक त्रास होता. कारण मी घरामध्ये बंदिस्त होते कोरोनापासून. माझं लहान मूल, ऑफिस आणि मला बाहेर पडता येत नव्हतं. त्यामुळे एकलकोंडा जीव होऊन मी स्ट्रेसमध्ये गेलेले, त्यामुळे माझं वजन वाढत होतं. त्यामुळे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. तुम्हाला काय टेन्शन आहे, आईबरोबर शेअर करा, वडिलांबरोबर शेअर करा, मैत्रिणीबरोबर, जावेबरोबर, जवळचं कोण असेल, नंदेबरोबर, सासूबाईंबरोबर जवळ असेल त्याच्याबरोबर शेअर करा. पण गोष्टी मनात ठेवू नका. गोष्टी मनात ठेवल्या की टोचतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तिसरी गोष्ट म्हणजे पाणी. पाणी हे प्रत्येकाच्या शरीरावर डिपेंड करतं. कुणाला 4 ग्लास पाण्याची गरज आहे, कुणाला 5ची आहे, कुणाला 8ची आहे, कुणाला 10ची आहे. 4ची नाही, जास्त असते, पण सांगते. त्यामुळं आपल्या पोटामध्ये पाणी चुकीचं जाऊ नये आणि व्यवस्थित जावं याची काळजी घ्यायची. जेवताना कधी पाणी प्यायचं नाही, ओके. जेवताना कधीही पाणी प्यायचं नाही, जेवत पाणी प्यायचं नाही, जेवणाच्या आधी अर्धा तास, जेवणाच्या नंतर अर्धा तास, झोपायच्या आधी कधी भरपूर पाणी प्यायचं नाही. कुठून तरी बाहेरून दमून आल्यानंतर सुद्धा थोडंसं 5 मिनिट शांत बसायचं, मग पाणी प्यायचं धावत धावत. आता चौथी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी. पाणी तर दिवसभर पितोय, पण सकाळी उठल्यानंतर शरीराला कोमट पाण्याची सवय लावायची. कारण आपण रात्रभर शांत झोपलेलं असतो. आपलं शरीर, त्याच्या क्रिया चालू असतात, त्याची कामं चालू असतात, पचनाचं काम असतं,
चरबी जाळायचं काम असतं, त्यामुळे शरीर आपलं स्थूल पडलेलं असतं आणि पोट साफ व्हावं आणि व्यवस्थित शरीर चालायला लागावं म्हणून सकाळी कोमट पाण्याची सवय, जे की मी स्वतःला लावली. मला आधी नव्हती. मी थंडीमध्ये सुद्धा कोमट पाणी पित नव्हते, म्हणजे थंडच पाणी पाहिजे. त्यामुळे डिलिव्हरीपासून मला दातांचा सुद्धा त्रास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे कोमट पाण्याची सवय लावायची. गाडीचाच आवाज येतोय सारखा. आता पाचवी गोष्ट म्हणजे काय आहे, स्वतःच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी स्वतःला हर्बल टी, डिटॉक्स वॉटर किंवा एखादी नैसर्गिक पावडर जी आपण घरगुती बनवतो, किंवा तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघितली असेल मी काय काय पिते हर्बल टी म्हणून, हे प्रमाणामध्ये, या पाण्याची मला सवय नव्हती, ती मी स्वतःला लावली. हर्बल टी घेण्याची किंवा वेट लॉस पावडर घेण्याची मी सवय लावली. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. एक लक्षात घ्यायचं, कोणत्या गोष्टीची अति करायची नाही. म्हणजे एखाद्या हर्बल टीनं वजन कमी होतंय ना फास्टमध्ये, दिवसभर हर्बल टीच पे, असं नाही. किंवा सारखं 2-4 चमचे पी, नाही. एकच चमचा बस होतो आपल्याला. 1 चमचा वेट लॉस पावडर दिवसभरात बस होते. म्हणजे माझ्या शरीराला बस होते. मी एक्स्ट्राचं जास्त घेत नाही. दिवसभरातून एकदाच ग्रीन टी घेते, जो की आपला न्यूट्रोवॅलीचा ग्रीन टी आहे तो एकदाच घेते. त्यामुळे अशी शरीराला मी अशी जबरदस्ती कुठली सवय लावत नाही. आता पुढची गोष्ट जी आहे सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे नाश्ता कधीही स्किप करायचा नाही. काहीही खा, तुमच्याकडे नाश्त्याला नाही आहे ना, तुम्ही काहीतरी बनवून ठेवा, किंवा तुम्ही सगळ्यात सोपा नाश्ता असतो म्हणजे स्प्राऊटचा. शिजवायचे, उकळवायचे मिठाच्या हळदीच्या पाण्यामध्ये, कांदा, टोमॅटो, गाजर टाकून खायचे. तसं आवडत नसेल उसळी करून खावा, पण नाश्ता कधीही स्किप करायचा नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे. 2 टाइम जेवायचं, एकच टाइम जेवायचं, ह्यानं वजन कमी होत नाही, उलट डबल गतीनं वाढतं. त्यामुळे नाश्ता कधीही स्किप करायचा नाही. आता नाश्ता केल्यानंतर हा ग्रीन टी मी घेते न्यूट्रोवॅलीचा. तुम्ही कोणताही ग्रीन टी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मी हा ग्रीन टी जवळजवळ 4 वर्ष झालं पिते. हा स्वस्त पण पडतो, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असं म्हणजे बॅग्स नसतात बरं का, बॅगवाला ग्रीन टी घेत नाही. आणि हा ग्रीन टी हा एकदम दाबून दाबून दिलेला असतो. किती जरी आपण वापरला ना तरी तो संपतच नाही. म्हणजे जवळजवळ हा 2 महिने ग्रीन टी जातो. त्यामुळे मी हा ग्रीन टी पिते आणि यानं मला फरक पण पडलाय. पण मी हा ग्रीन टी पिते म्हणून माझं वजन कमी झालेलं नाही. बरोबर, मी स्पष्ट सांगते की हा ग्रीन टी घेते म्हणूनच माझं वजन कमी झालेलं आहे असं नसतं. एक आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम व्यवस्थित, आपली चयापचयाची क्रिया जी आहे ती व्यवस्थित चालावी, आपल्याला एक खाल्ल्यानंतर सपोर्ट राहावा पचनासाठी, यासाठी ग्रीन टी घेतला जातो. ग्रीन टीमध्ये कॅलरीज 0 असतात, त्यामुळं ग्रीन टी घेतला जातो. असं नसतं की ग्रीन टीने, हर्बल टीने, डिटॉक्स वॉटरने वजन कमी होतं, नाही. तो एक आपल्या आहारातला किंवा आपल्या जीवनातला एक असा पार्ट आहे की ज्याच्यानं काही अडत नाही, पण ज्याच्यानं थोडीशी मदत होते वेट लॉसमध्ये. त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्जीनं कोणताही ग्रीन टी प्या, असं काही नसतं, जबरदस्ती नसते माझी की मी पिता तोच ग्रीन टी ब्रँडेड आहे, मी काय वापरते हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे आणि तुमचे प्रश्न येत असतात आणि जसे नवीन सबस्क्रायबर येतात तसं ते विचारतात ताई. त्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी दाखवायला लागतात. हे काय प्रमोशनचे व्हिडिओ नाही येत, नाहीतर तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करचाल की माझा प्रमोशनचा वगैरे व्हिडिओ आहे. नाही, प्रमोशनचा व्हिडिओ नाहीये. तुम्हाला घ्यायचा नसेल अजिबात घेऊ नका, तुमचा तुम्ही वापरा. फक्त सांगते की मी हा वापरते. आता दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेवताना पाणी प्यायचं नाही. आणि दुपारच्या जेवणामध्ये, दुपारच्या प्रत्येक प्लेटमध्ये, नाश्ता, जेवण, संध्याकाळच्या जेवणमध्ये थोडंसं तरी प्रोटीन पाहिजे. आता प्रोटीन म्हणजे प्रोटीन 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 सगळे म्हणतात, काय नाही. मी सांगते, मी मिडल क्लास फॅमिलीमधली आहे, महाराष्ट्रातली आहे, खेडेगावात माझा जन्म झालेला आहे. माझं कॉलेज लाईफला जेव्हा मी गेले तेव्हा मी पनीर बघितले. ओके, तेव्हा मी पनीर आणि आत्ता टोफू ऐकले. आधी आईबापाच्या राज्यात हॉस्टेलला आम्ही आईबापाच्या राज्यात हे आम्ही असलं पनीर फिनीर खाल्लेलं नाही. त्यामुळं पनीर महाग असतं, हे महाग असतं, मग माझं प्रोटीनचं सगळं कमतरता भरून निघते का नाही. ज्याची जशी परिस्थिती असते त्यांना तसं वागावं, बरोबर आहे का नाही. आपल्याला शोधलं तर सगळं सापडतं. त्यामुळं आपल्या घरामध्ये डाळी, कडधान्य, एखादी फालतूची वस्तू घेण्यापेक्षा चांगली जी आपल्या शरीराला आपल्या मदत करेल जी गोष्ट, ती घ्यावी असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे कोणती गोष्ट विचार करून घ्यायची की बाबा हे घ्यावं का हे घ्यावं, बरोबर आहे. शेंगदाणे खा, बदाम खा, शेंगदाण्यात प्रोटीन आहे, बदाममध्ये प्रोटीन आहे, दह्यात प्रोटीन आहे, दुधात प्रोटीन आहे, कडधान्यात प्रोटीन आहे, डाळीत प्रोटीन आहे, सगळ्यात स्वस्त सोयाबीन त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, सगळ्यात प्रोटीन आहे.
मानलं तर सगळं आहे, बरोबर आहे की? अन्नावर प्रेम करायचं सारखं, बाहेरच्या अन्नावर सोडून घरातल्या अन्नावर, बनवलेल्या अन्नावर प्रेम करायचं. बाहेरचं अन्नावर ते अन्नच आहे, पण बाहेरचे पदार्थ थोडेसे कमी खायचे, ही गोष्ट. अजून महत्त्वाची सवय जी स्वतःला लावून घ्यायची, ही सवय तुम्ही लावून घेतली ना, तुम्ही काही न करताच तुमचं महिन्यामध्ये 1-2 किलो वजन कमी होईल. ती म्हणजे कुठली? तर चावून चावून खाण्याची. चावून चावून खाण्याची सवय लावा. आपल्याला लहानपणापासून शाळेपासून सांगतात की आपल्याला 32 दात असतात, 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे. 32 वेळा नाही म्हणलं तरी, चावून खाल्लं तरी घास पातळ होईपर्यंत चावून खायचे. आपली लाळ त्याच्यामध्ये मिसळली पाहिजे. पटपट 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 खायचं नाही. ही सवय तुम्ही महिनाभर फॉलो करून बघा. बघा तुमचं असंच 1.5-2 किलो वजन कमी होते. अजून एक सवय महिनाभर फॉलो करून बघा. मी सांगते म्हणून ना, ज्याला कुठला गुडघ्याचा त्रास नाही, काय कुठलाही त्रास नाही. चालणं, योगा, एक्सरसाइज केलं तरी बेस्टच आहे. ज्याला वेळ आहे त्यानं करावं, आणि ज्याला ताकद असते सकाळची उठून त्यानं करावं. मी सकाळची उठते, मला नाश्ता, जेवण, टिफिन, घरातली कामं करायची असतात, त्याच्यानंतर मला वेळ भेटत नाही. मग एक दिवस नाही एक्सरसाइज केली, आपण दुसऱ्या दिवशी करत नाही. सगळ्यात बेस्ट कधीही चाला. चालण्याला काय असं नसतं. एक्सरसाइजचं कसं असतं, जास्त खाल्लं नाही पाहिजे, हे काय म्हणतात, प्री एक्सरसाइज स्नॅक घ्या, हे घ्या, ते घ्या, आणि एक्सरसाइज 2-3 फेरे मारले की गरगरल्यासारखं होतं, बरोबर? तसं चालण्याचं काय नाही, कसंही चाला, मोकळ्या पोटी चाला, जेवण झाल्यावर चाला, संध्याकाळी चाला, दुपारी चाला, पहाटे चाला, काही प्रॉब्लेम नाही. 10,000 पावले चालून चालूनच मी जवळजवळ किती वेट लॉस केलेला आहे. त्यामुळं चालण्याची सवय ठेवा. इतका फायदेशीर, म्हणजे ही सवय आहे ना तुमच्या शरीराला लागली तर खूप फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची सवय आहे, ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगते तुम्हाला. जवस खाण्याची सवय. अजून एक सवय लावा, जवस. जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची, तेलकट खाण्याची, काहीतरी खाण्याची क्रेविंग होती, तेव्हा जवस आपले भाजून ठेवायचे. तुम्ही मला पण खाताना बघता, बरोबर आहे? जवस भाजलेले असतात, जवस भाजून ठेवायचे. 1 चमचाभर जवस खायचे, पाणी प्यायचं, झालं. क्रेविंग गायब होते आणि चालायला जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची सवय आहे, जी आपल्याला जर सोडली ना, तर नाही म्हणलं तरी, वजन नाही ना आपलं कमी झालं तरी, आपल्या सगळ्या बॉडीवरची जे आपलं पाणी धरून ठेवलेलं आहे ना, ते सगळं, म्हणजे आपली सूज अंगावरची सगळी कमी होते, वॉटर रिटेन्शन होतं. ती म्हणजे साखर. साखर खूप महत्त्वाची आहे सोडणं. साखर, ज्याला कोणती स्पेशल आजाराची कंडिशन नाही आहे, साखर नाही खाल्ली ना तरी चालते, साखरेऐवजी गूळ खायचा. साखर मी जेव्हापासून सोडली ना, तुम्ही माझे जुने फोटो बघा, माझं असं गोल, असं 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 माझं तोंड होतं. म्हणजे माझा चेहरा मोठाच आहे, माझं तोंड, चेहरा असंच आहे. माझं शरीर बारीक झालं तरी माझा चेहरा असाच राहणार आहे. पण माझं तोंड हे असं होतं, म्हणजे एवढं मला डबल चिन होते, एवढं असं माझं गुटगुटीत तोंड होतं. मी साखर सोडली ना, माझं पहिल्यांदा हा गळा बारीक दिसायला लागला, चेहरा बारीक दिसायला लागला, स्किनवर पिंपल यायचे बंद झाले. मला, तुम्ही फोटोमध्ये पण बघता, मला किती पिंपल होते, मला कधीही पिंपल येत नव्हते. पण मी साखर, घरात तेलकट सारखं खात बसायचे ना, त्यामुळे मला पिंपल यायला लागले. केसात कोंडा व्हायला लागला, कोंडा चेहऱ्यावर पडला की पिंपल येतात, सारखं घामळलेलं शरीर, वजनामुळं घाम येतो, कुठं 4 माणसात गेले की सोशल एन्झायटी व्हायची. मला असं एकदम कसं तरी वाटायचं, कधी हे लोक जात आहेत किंवा मी तिथून कधी जाते, काय हे आले, माझा अवतार कसा दिसतोय, इथून कसं दिसतंय, तिथून कसं दिसतंय, साडी घातली तर पोट दिसतंय का, काय म्हणत असतील मला, मी आधी कशी होते. अशानं मला स्ट्रेस यायचा आतून, मला छातीमध्ये दुखायचं माझ्या. हे सगळं मला आता काय होत नाही, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलाय, कारण मी माझं वजन मला पाहिजे तसं कमी केलेलं आहे. कुणी आता मला म्हणत नाही वजन कमी कर, उलट म्हणतात बास कर. तरी पण मी तुमच्यासाठी रुटीन पार्ट दाखवत असते, कारण तुम्हाला माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करते. कारण आपण चॅनल रेसिपीसाठी ओपन केलेला, पण तुमच्यासमोर वेट लॉस केला आणि आपलं चॅनल वेट लॉससाठीच सुरू झालं, बरोबर? बरं, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या भाग्या टेक मराठी दुसऱ्या यूट्यूबला चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, बरं का? चला मग भेटू, बाय.